श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. ज्योतिषशास्त्रानुसार तुमची राशी तुमच्या स्वभावातले गुणदोष दाखवत असते. चुकून जर दोन विरुद्ध स्वभावाच्या राशींच्या व्यक्तींचे लग्न झालं तर भांडण आणि वैचारिक मतभेद होऊ शकतात. यापासून वाचण्यासाठी लग्न करण्याआधी राशींची स्वभाव माहिती असणे आवश्यक असते. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत ज्याने एकमेकांशी लग्न करणे टाळायला हवे. पहिली रास आहे ती मकर आणि मेष. चांगले विचार आणि राहणीमान आणि चांगली जीवनशैली असणाऱ्या मकर राशीच्या लोकांचे मनमौजी आणि अधीर स्वभावाच्या मेष राशीच्या लोकांशी अजिबात जुळत नाही. मेष राशीच्या नियंत्रित आणि संयमी स्वभावामुळे मकर राशीच्या लोकांना त्रास होतो आणि प्रचंड तणावामध्ये ते राहत असतात. कुंभ आणि वृषभ रास. कुंभ राशींचे लोक ही प्रचंड जिद्दी, हट्टी आणि स्वतंत्र विचाराची असतात. त्यामुळे त्यांचे विचार वृषभ राशीच्या लोकांबरोबर जुळत नाहीत. जर कुंभ आणि वृषभ राशीच्या लोकांची जोडी निर्माण झाली तर मात्र त्यांच्यामध्ये फक्त वादविवादच होतील. त्यांच्यात छोट्या छोट्या गोष्टीवर खूप भांडण मारामारी होईल. वृषभ राशीच्या लोकांना कुंभ राशीच्या लोकांचे स्वतंत्र विचार अजिबात पसंत नसतात. त्यामुळे त्यांचे वाद टोकाला गेलेले असतात. वृषभ राशीचे लोक कुंभ राशीच्या खुल्या विचारांशी तडजोड करत नाहीत. मीन आणि मिथुन राशी. मीन राशीची माणसं ही सरळ स्वभावाची असतात. त्यामुळे त्यांचे विचार कधी मिथुन राशीबरोबर जुळून येत नाहीत. मिथुन राशीचे लोक फक्त स्वतःचाच विचार करतात तर मीन राशीचे लोक याविरुद्ध असतात. ते नेहमी इतर लोकांच्या इच्छा, मनांचा आणि भावनांचा विचार करतात. त्यामुळे मीन राशीची माणसं ही नेहमीच इतरांच्या मदतीसाठी तयार असतात. त्यामुळे या दोन राशींच्या लोकांचे विचार हे दोन टोकाचे असतात. त्यामुळे या दोन राशीची माणसं कधीही एकत्र राहू शकत नाहीत. मेष आणि कर्क रास. मेष राशीचे लोक अगदी बिनधास्त आणि धडाकेबाज असतात. जेव्हा या राशीची माणसं चांगल्या लोकांबरोबर नातेसंबंध जुळवतात तेव्हा त्यांना फक्त समस्या येत असतात. तर कर्क राशीची लोक मात्र काळजी घेणारे आणि चांगला विचार करणारे असतात. त्यांच्या या विरुद्ध स्वभावामुळेच त्यांना एकमेकांसोबत राहण्यात खूप अडचणी येतात. मेष राशीचे लोक ज्याप्रमाणे सहजपणे व्यक्त होतात त्यापेक्षा अधिक कर्क राशीचे लोक अंतर्मुखी असतात. वृषभ आणि सिंह राशी. वृषभ आणि सिंह दोघेही स्वभावाने हट्टी आहेत. सिंह राशीचे लोक फक्त स्वतःबद्दल विचार करतात. ज्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या नैसर्गिक स्वभावामुळे समस्या येतात. सिंह राशीच्या लोकांना प्रसिद्धीच्या झोतात राहायला आवडते तर वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या जगात राहायलाचे असते. दोन्ही विरुद्ध टोकाच्या विचारामुळेच त्या दोघांमध्ये सातत्याने भांडणे होतात. आता मिथुन आणि कन्या राशी. मिथुन राशीची लोक नेहमीच उत्साही आणि जिज्ञासू स्वभावाची असतात. त्यांना व्यावहारिक कन्या राशीचे लोक नेहमी कंटाळवाणे वाटतात. मिथुन राशीची लोक मौज-मजा आणि प्रेमावर अधिक विश्वास ठेवत असतात. तर कन्या राशीची लोक त्यांच्या कामाला प्रथम प्राधान्य देतात. मिथुन राशीच्या लोकांच्या मनात कधीच संकोच न करता ती प्रेमानं वागत असतात. तर याविरुद्ध कन्या राशीची लोक आहेत म्हणजेच ते अगदीच संकुचित वृत्ती असल्यासारखे राहतात. त्यामुळे दोघांच्या स्वभावात मिळतं-जुळतं राहणं कठीण असतं. तूळ आणि मकर. तूळ राशीचे लोक मोकळे मनाचे असतात आणि मकर राशीचे लोक त्यांच्या चांगल्या वागणुकीसाठी देखील ओळखले जातात. मकर राशीचे लोक कधीकधी खूप कठोर होतात. त्यामुळे तूळ राशीच्या लोकांना त्यांच्याशी सहकार्य करणे कठीण जाते. वृश्चिक आणि कुंभ राशी. वृश्चिक आणि कुंभ स्वभावाने एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत. त्यांच्या नात्यात प्रेम आणि प्रामाणिकपणाचा अभाव असतो. ते एकमेकांसोबत पुढे जाण्यास आणि कोणत्याही प्रकारचे निर्णय घेण्यास सहमत नसतात. यामुळे त्यांचे एकमेकांशी अजिबात जमत नाही. कर्क आणि तूळ राशी. कर्क राशीचे लोक त्यांच्या प्रामाणिकपणा, स्थिरता, औदार्य आणि संवेदनशीलतेसाठी ओळखले जातात. तर तूळ चंचल आणि दिखाऊ असतात. हे दोघे एकमेकांशी पूर्णपणे विसंगत आहेत. कर्क राशीच्या लोकांना तूळ राशीच्या लोकांसोबत खूप संयमाने काम करावे लागते आणि जेव्हा हा संयम गमावला जातो तेव्हा संबंध बिघडू शकतात. अशा प्रकारे या राशीने एकमेकांशी अजिबात लग्न करू नये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.